नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। कन्हैया नगर भागातील महावितरण कार्यालयाच्या आवारात रविवारी सकाळी भीषण आग लागली होती। या आगीत महावितरणचं कोट्यवधी रुपयांचे ट्रान्सफॉर्मर, ऑइल ड्रम आणि वायर्स जळून खाक झाले असून अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। घटनेत कोणतीही सुदैवाने जीवितहानी झाली नाही। आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्य अग्निशमन अधिकारी संदीप दराडे, वाहन चालक विनायक चव्हाण आणि फायरमॅन संतोष काळे यांनी तात्काळ अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेतली। आग अत्यंत वेगाने पसरत असल्याने पाण्याचा मारा करण्यासोबतच फोमचा वापर करून अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले। या आगीत महावितरणचे 100 kVचे 3 ट्रान्सफॉर्मर, 25 kVचे 18 ट्रान्सफॉर्मर, 16 kVचे 5 ट्रान्सफॉर्मर, 185 स्क्वेअर मीटर तार, 500 मीटर ऑइलचे डबे, 60 ड्रम आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। जागतिक स्तरावर साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जालना महापालिकेच्या वतीने रविवारी सकाळी कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे विशेष योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 6 ते 8 या वेळेत पार पडलेल्या शिबिरात महापालिकेचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमादरम्यान योग प्रशिक्षक कुलकर्णी यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान पद्धतींचं प्रात्यक्षिक सादर केलंय। यावेळी महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनीही उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगत निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलंय। योगामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचारांची जडणघडण होते, तसेच आध्यात्मिक आरोग्य वृद्धिंगत होण्यासही योगाची मोठी मदत होते, असे मार्गदर्शन यावेळी उपस्थितांना करण्यात आले। सहभागी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचा सराव करत योग दिनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे। या योग शिबिराला महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, महिला बाल कल्याण सभापती संध्या देठे, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे यांच्यासह उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर, नगर सचिव केशव कानपुडे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालना जिल्ह्यातील एक कुख्यात आणि सराईत गुन्हेगार ज्याच्यावर मोक्का आणि MPD अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, अखेर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकलाय। पप्पू कचरू घोरपडे असे या जेरबंद केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला गुजरात राज्यातील वापी येथून अत्यंत शिताफीने अटक करण्यात आली आहे। आरोपी पप्पू घोरपडे हा त्याच्यावर होत असलेल्या पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी स्वतःची ओळख लपून पळत होता। त्याला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाला दिले होते। आरोपी अत्यंत हुशारीने वावरत असल्याने सुरुवातीला त्याचा शोध घेण्यास पोलिसांना अडचणी येत होत्या, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या अचूक विश्लेषण करून तो गुजरातमधील वापी येथे असल्याची माहिती मिळवली। तात्काळ LCBचे पथक गुजरातला रवाना झाले आणि 19 जून रोजी त्याला वापी येथून ताब्यात घेण्यात आलंय। त्यानंतर त्याला जालना येथे आणून पुढील कारवाईसाठी बदनापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। जैन अग्रवाल, माहेश्वरी ब्राह्मण, खंडेलवाल राजस्थानी समाजातील पुनर्विवाह इच्छुक विधवा, विधूर, तलाकशुदा, दिव्यांग यांच्यासाठी राज्यस्तरीय परिचय संमेलन 16 ऑगस्ट 2026 रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना येथे आयोजित करण्यात आले। प्रवेश अर्ज स्वीकारणे अंतिम दिनांक 1 ऑगस्ट असून इच्छुकांनी सहभागी व्हावे असं आवाहन हस्तिमल बम यांनी केले। या परिचय संमेलनाचा विवाह इच्छुक वधूवर यांना फायदा होईल असं बोललं जातंय। नमस्कार। जैन, अग्रवाल, महेश्वरी, ब्राह्मण, खंडेलवाल राजस्थानी समाजातील पुनर्विवाह इच्छुक विधवा, विधूर, तलाकशुदा व अपंग उमेदवारांच्या राज्यस्तरीय परिचय संमेलन येत्या 16 ऑगस्ट 2026 रविवार रोजी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जैन भवन, सकलेचा नगर, जालना येथे आयोजित करण्यात आले आहे। प्रवेश अर्ज व शुल्क दिनांक 1 ऑगस्ट 2026 पर्यंत पाठवावे। 30 वर्षावरील अविवाहित युवक
सहभागी होऊ शकतात. उमेदवारांच्या उपस्थित राहणे आवश्यक आहे. सोबत एक पालक येऊ शकतात. तरी इच्छुक उमेदवारांनी पालकांनी नोंदणी करून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मी हस्तिमल बंब करीत आहोत. धन्यवाद. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा.
कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता, 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग, MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे, 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. जैन अग्रवाल माहेश्वरी ब्राह्मण खंडेलवाल राजस्थानी समाजातील पुनर्विवाह इच्छुक विधवा, विधूर, तलाकशुदा, अपंग यांच्यासाठी राज्यस्तरीय परिचय संमेलन दिनांक 16 ऑगस्ट 2026 रविवार रोजी सकाळी 9 ते